विद्यापरितालोनी पंचा मुमुक्षु जनालागी अध्यात्म सत्या करोनी बहुरूप जी मेळवीती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य सद्गुरुनाथ महाराज की जय जय। आपण इथे सद्गुरूंच्या सानिध्यात दोन दिवसाकरिता आलेलो आहोत। आणि इथे येण्याच्या मागे तुमचा काय उद्देश आहे, काय भावना आहे, काय अपेक्षा आहे असं जर विचार केला तर आपल्याला स्पष्ट माहिती आहे की आम्ही इथे काय प्रापंचिक गोष्टी मागण्यासाठी आलेलो नाही। मला मूळ बाळ नाही, मला नोकरी नाही, मला अमुक पाहिजे तमुक पाहिजे वगैरे वगैरे। आम्ही फक्त इथे अशा काही गोष्टी ऐकायला, चर्चा करायला आणि विचारायला आलेलो आहोत की ज्या गोष्टीतून ज्या समाधानासाठी आम्ही आयुष्यभर अत्यंत प्रयत्न करत असतो, परिश्रम करत असतो, ते समाधान कशाने आपल्याला प्राप्त होईल या गोष्टी ऐकण्यासाठी, मनन करण्यासाठी, समजून घेण्यासाठी आलेलो। आणि या गोष्टी समजून घेतल्याशिवाय जीवनाचा प्रश्न सुटत नाही, संपत नाही। आज सकाळी मी प्रवचन मध्ये सांगितलं, आमच्या जीवनामध्ये दोन गोष्टी अशा आहेत की ते आपल्याला त्यांचं म्हणजे हे काय आहे, त्यांना उपाय काय आहे हे आपल्याला कळत नाही। म्हणजे जे दुःख आपल्याला नको आहे ते दुःख आपल्या जीवनामध्ये सारखे हे का, आणि जे सुख आपल्याला पाहिजे आहे ते सुख आपल्या वाटेला येतच नाही, आल्यासारखे फास होत आणि निघून। मग हे असे का? त्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आपल्याला कशाने मिळणार आहे, कसे मिळणार आहे, काय समजण्याने मिळणार, काय केल्याने मिळणार, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे विचार करायचा आहे। आपल्या जीवनामध्ये काही प्रश्न कसे आहेत, अल्टिमेट क्वेश्चन्स। आम्ही या आई वडिलांच्या पोटी का जन्माला, त्याला उत्तर नाही। उत्तर नाही असं नाहीये, उत्तर फार म्हणजे सूक्ष्मात आहे। आणि आम्ही पुरुष किंवा स्त्री म्हणूनच का जन्माला, हे सुद्धा अल्टिमेट क्वेश्चन आपल्याला कळत नाही। आणि हेच नातेवाईक आपल्याला का, आम्हाला त्याचं उत्तर नाही आमच्याकडे। आणि दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे आमचे मृत्यू असे का व्हायला पाहिजे, म्हणजे अजून झालेच नाहीये। आम्ही रोज बघतो ना, ते असे का मेले, आरामशीर झोपून मरायला पाहिजे, इतके काय ते चडपडून असे का मेले, असे कसे मेले ते
त्या प्रश्नाला उत्तर नाही. डॉक्टर म्हणतात की आता आमचे संपले, तुम्ही देवावर भात घाला आणि घरी घेऊन जा, आम्ही डिस्चार्ज करून देतो. म्हणजे त्यांच्या हातात पण नाही. आणि आम्ही इतके दिवस कसे जगलो, या प्रश्नाला सुद्धा उत्तर नाही. हो, आम्ही हेल्दी आहोत, आम्ही व्यायाम वगैरे करतो आणि योगा करतो, एक्सरसाइज करतो म्हणून जगलो. मग एक्सरसाइज करणारे योगा करणारे बनणार नाही का? थोडे मोठे मोठे पैलवान बनतात, महान महान योगी बनतात. म्हणजे मरण जे आहे केव्हा व्हायचं, कुठे व्हायचं आणि कसे व्हायचं या गोष्टी ठरलेल्या. त्याच्यामध्ये काही फरक करता येत नाही आपल्याला. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे आपल्या या शरीराला जे सुखदुःख प्राप्त होतात ते असे का, तेही ठरलेले आहे. या शरीराला काय काय व्हायला पाहिजे ते ठरले. 1968 पासून 1980 पर्यंत मी जवळजवळ 10,000 मैल पायी प्रवास केलेले आहे. म्हणजे खूप भ्रमण केलेलं आहे. नर्मदा प्रदक्षिणा केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये खूप भ्रमण केलेले आहे. रोज 30 मैल प्रमाणे 6 महिने निरंतर चाललेलं आहे. इतके माझे शरीर सदृढ होत आणि 100 आसन अगदी चटपट चटपट घालून नवली करत होतो. पोट असे फिरवण्याचे आणि चक्र दंड घालत होतो, सूर्य नमस्कार घालत होतो. रोज पाठशाळेत असताना रोज 108 सूर्य नमस्कार घालत होतो, दंड बैठक घालत. रोज आम्ही संध्याकाळी तिथले सगळे विद्यार्थी आम्ही सगळे कुस्ती खेळत. मला 12 वर्ष म्हणजे जेव्हा मी घर सोडलं तेव्हापासून 80 पर्यंत गोंदावल्या येऊन राहिलो, तेव्हापर्यंत मला ते बीपी सुद्धा बघितलेलं नव्हतं. इथे आल्यावर देशपांडे डॉक्टर स्टेथोस्कोप घेऊन ये, कशाला स्टेथोस्कोप असं वाटतंय. नाही, गोंदावलीमध्ये असताना 83 मध्ये ते आम्हाला शुगर आहे असे कळलं. बाथरूमला गेलो होतो, तिथे ते मुंगळ्या लागल्या. सर मंत्र कोणते बघितले, ते मुंगळ्या कशाला एवढे. मग वाचले कोणाच्या तरी युरिन मध्ये शुगर आहे. आम्ही 4 होतो तिथे, मी नारायण रत्नावली कल्याण. आम्ही 4 जाऊन आलो आणि अर्धा तास बघितलं. त्या तिघांच्या पोळाच्या युरिनला मुंगळ्या लागल्या नाही, आमच्या युरिनला शुगर सुरू झाली. नंतर इथे आल्यावर बीपी सुरू झाले. एकदा बीपी इतके लो झाले की त्या टेलिस्कोपलाच लागत नव्हतं. हे सगळे असे का? आम्ही जेव्हा सुद्धा मी जे काय खात होतो पित होतो असे आता तेच खातो, तेव्हाही का असेच खातो. हे सगळे ठरलेले आहे. हो, कालपर्यंत आम्ही किती बरे होतो, आज सकाळी उठून बघतो उठतो की पॅलेस येतो.
नाही सांगता येत. म्हणजे आपले जीवन म्हणजे कसे आहे, फार गूढ आहे, पण आम्ही त्याच्यामध्येच असे धडपड करत चाललेलो आहोत. मला यातून कसे सुख होईल, यातून कसे सुख, प्रपंचातून मला कसे सुख होईल, या प्रश्नच चुकीचा आहे. एक म्हातारी आपल्या घरासमोर रात्री 8 वाजता ट्यूबलाईटच्या उजेडमध्ये काहीतरी शोधत, ती फार वेळ शोधत असलेले बघून एक मुलगा विचारला, आजी काय हरवलेले म्हणून तुम्ही इतके शोधता? की आजी म्हणाली की सुई हरवली. मग तो मुलगा सुद्धा थोडी वेळ बघितला, तेव्हा त्याला काय दिसलं नाही. तेव्हा तो विचारला, आई सुई, आजी सुई कुठे हरवलेली आहे? ती म्हणाली स्वयंपाकघरात हरवली. स्वयंपाकघरात हरवलेली सुई तुम्ही ट्यूबलाईटच्या उजेडमध्ये, अंगणामध्ये, सूर्यप्रकाशामध्ये किती वर्ष शोधले तर मिळणार? आमची अशी धडपड चालू, ज्याच्यामध्ये सुखाचा लेश नाही. शंकराचार्य लिहितात की संसारे सुखस्य गंध मात्र नास्ति. संसारामध्ये सुखाचा गंध सुद्धा, वास सुद्धा नाही. आम्ही सुखी आहोत की एकमेकांना भेटलो, काय कसं काय, हो आम्ही मस्त, तुम्ही आम्ही मस्त, मजेत राहू, मजेत. महाराष्ट्रामध्ये शब्द आम्हाला इतके अशी सवय, आम्ही मजेत आहोत. आम्ही मजेत असणे म्हणजे कसे असणे माहिती आहे? महाराज दृष्टांत द्यायचे. ते म्हणाले, कुठे कुठे कोणा घरी गाई म्हशी वगैरे असतात, तिथे एका कोपऱ्यात थोडेसे शेण पडलेले असतात. ते जवळजवळ महिना, 1.5 महिने, 2 महिने कोणाचे लक्ष नव्हतं. त्याच्यामध्ये बारीक बारीक किडे होतात शेणामध्ये, पांढरे पांढरे. एक दिवस तो यजमान बघितला, त्याला वाटलं, अरे बिचारे त्यांना किती दुःख होत असेल शेणामध्ये, म्हणून त्याला त्यांच्याबद्दल दया वाटली. तो बायकोला म्हटलं की त्या किती किडे ते शेणामध्ये लोळतात, त्यांना आपण चांगल्या पदार्थामध्ये घालू. मग त्याने बायकोला म्हटलं की चांगलं शिरा करा. ती बाईने चांगले तूप वगैरे घालून शिरा केला आणि तो एवढासा पातेलीमध्ये शिरा आणला आणि कागदाने ते किडे काढून काढून त्या शिरेमध्ये काय काय होईल ते चरपटून मरूनच जाते. तशी आमची स्थिती आहे. आम्ही आम्हाला प्रपंचाच्या शेणामध्ये सुख आहे. मग याला सुख म्हणायचं. प्रपंचाच्या शेणामध्ये लोळणे काय सुखाचं आहे का? महाराज अजून सोलापूरला जायचं, तेव्हा तिथे अप्पासाहेब भडगावकर म्हणून महाराजांचे एक शिष्य, त्यांच्या नातेवाईकामध्ये एक वकील होता. तो सुद्धा महाराजांच्या साधारण वयाचा. दोघांमध्ये अगदी म्हणजे एक वचनाने बोलत असत. तेव्हा तू काय म्हटला, अहो तुम्ही साधू काय मिळवला, काय असे कपनी घालून करते तर काय मिळालं? आम्ही बघा की आम्ही नोकरी करतो किंवा आम्ही प्रॅक्टिस करतो, पैसे मिळवतो, घर बांधलेले, बायको आहे, मुलं आहे, खातो पितो, आम्ही किती सुखी आहोत. महाराज म्हणाले खरं आहे, पण तुम्ही असे म्हणणे म्हणजे कसे आहे? एकदा काय झालं की महाराज पंढरपूर मध्ये असताना संध्याकाळी ते चंद्रभागेला जाऊन आंघोळ करून नाही,
हात पाय धुवून संध्या करणे, त्यांच्याबरोबर ते गणपतराव दामले, अप्पासाहेब भडगावकर वगैरे वगैरे असे. एक दिवस असे संध्या करत येत असताना गणपतराव दामले विचारले, महाराज तुम्हाला प्रापंचिक लोक कसे दिसतात? महाराज म्हणाले, एक दिवस सांगे. पुढे 2-3 दिवसाने एक दिवस असेच येत असताना महाराज म्हटले, तात्या तिथे 4 माणसं दारू पिऊन नाचत गात चालले, गाणे म्हणत चालले. आणि एक गाणं म्हणू लागला की दुसरं, नाही तुला काय येतं? मी म्हणतो नाही. आणि तो म्हणू लागला की आणखी एक म्हणायचं, तुला काय कधी गाणे म्हणून माहिती आहे का? मी म्हणतो, किती छान रागात तो म्हणायचा. आणि तो दुसरा आणखी म्हणायचा की गप्पाईस काय गावासारखी गाणे आम्ही म्हणू. तेव्हा महाराज काय म्हणले, तात्या ते लोक तुला कसे दिसतात? काय वेळासारखे दारू पिऊन काय काय तरी बडबड चाललेले साधू संतांना प्रापंचिक लोक सुद्धा असेल. मग आता म्हणजे काय राहिले, तोंड खाली करून खोलीत जाऊन गप्प बसून जायचं. काय अविवेक भरलेला आहे. विवेकिनांतु सर्व दुःखमेव नतु अविवेकिनाम. जो विवेकी आहे ना त्याला सगळ्यामध्ये दुःख आहे. शंकराचार्य म्हणतात की भवसुखे दोषो संगीयताम. तुम्ही ज्याला भव सुख म्हणता त्याच्यामध्ये दोष बघायला शिका. आम्ही आता तिथे सांगितले एक गोष्ट की मुलगा मुलगी प्रेम करतात, लग्न करण्याच्या म्हणजे याला येतात, डायमेन्शनला भूमिकेला येतात. तेव्हा दोघांमध्ये काय कल्पना असतात की मी या मुलाशी लग्न केले की मी अगदी सुखी होईल. म्हणजे ते प्रत्यक्षात दुःखी आहे. दुःखी असल्यामुळे सुखाची कल्पना. आणि तो मुलगा म्हणतो की मी तिच्याशी लग्न केले की मी सुखी होईल, पण तोही दुःखी आहे. 2 दुःखी एकत्र येऊन काय सुख म्हणतो. वेळ पण नाही काय. आम्हाला अनुभव नाहीये. अनुभव असलेल्यांच्या समोर सांगणं म्हणजे तुला झालंच पाहिजे, ऐकलेले तरी असायला पाहिजे ना. आम्ही 40 वर्षापासून इथे प्रतिवर्ष कमीत कमी 1 लाख लोक येऊन जातात. त्यांचे तोंडून ऐकून 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 आम्हाला पळून जावं. सुख नाही, सुख नाही. अर्थात म्हणजे प्रपंचात सुख वाटणे म्हणजे अविवेकपणा झाला. तुम्ही काही असा, आमची स्थिती कशी आहे. एक दिवस जनक राजाला स्वप्न पडलं. तो स्वप्नामध्ये भिकारी झाला. त्याला 15 दिवस काही म्हणजे मिळाले नव्हते. थोडे तुकडे तुकडे मिळायचे. एक दिवस त्याला भरपूर असे 2 भाकरी मिळाले, थोडीशी भाजी आणि 2 भाकरी. इतका तो खुश झाला. भरपूर पोटभर मिळाला. अरे तू वेड्या जनक राजा आहेस. तशी आमची स्थिती आहे. काहीतरी 50 रुपये पगार वाढला, अरे भिकारी आहे. हे भिकारीपणाचं लक्षण आहे. तू जनक राजा आहे, तो परमात्मा स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. ते सोडून ते विसरून ते त्याच्याकडे लक्ष न असतं. आम्ही काहीतरी प्रपंचामध्ये 4 आणि जास्त मिळाले की आम्ही थोडे खुशी.
ते हुबळीमध्ये धारवाडमध्ये तो एक सगळे दिवाळी निघून बंगलोरला गेला आणि तिथे हळूहळू काहीतरी धडपड करू लागला. त्या बाईला एक दोन घरी म्हणजे स्वयंपाकाचे हे झाले आणि भाकरी करून विकायचे वगैरे असे सुरू झाले. तेव्हा त्यांना 4 पैसे जास्त मिळू लागले की अगदी खुश झाली. ते दिवाळी निघाल्याने त्यांना कल्पनाच नाही, आठवतच. दिवसभर कष्ट करून 4 पैसे मिळाले म्हणजे खुश होईल. एक मुलगा मुलगी महाराजांच्याकडे आले आणि महाराजांना म्हणाले की महाराज, मी या मुलीशी लग्न केले तर मला सुख होईल का? महाराज म्हणाले, मला आता 65 वर्ष, मी आजपर्यंत त्या जिभेने प्रपंच करून सुख मिळेल असे मी या जिभेने बोललेलो नाही, म्हटलेलो नाहीये, विचार केलेला नाही. मग तुम्ही मला या जिभेने सुख होईल असे म्हणून का माझी जीभ तुम्ही भ्रष्ट करता? प्रपंच केला आणि सुखी झाला याचा देख केला नाही. परम मूर्खा माझी मूर्ख, जो माने संसारी सुख, संसारा एवढा दुःख आणिक नाही. परम मूर्खामध्ये मूर्ख म्हणजे शतमूर्ख, जो संसार मध्ये सुख आहे असे म्हणतो. पण आमची भावना कशी असते माहितीये का? अज्ञानपूर्ण भावना. एक 8-10 मुलं ट्रिपला गेलेली होती, पिकनिकला, एका जंगलामध्ये. तिथे एक मोठा शिवालय, त्या शिवालयामध्ये एक मोठा नंदी होता. एक मुलगा काय केला, त्या नंदीच्या म्हणजे नागपुड्यामध्ये बोट, तिथे एक विंचू बसलेला, त्याला एकदम डंक मारला, क्षणभर प्राण गेल्याचं केलं. पण तेवढ्यात त्याला एक चांगले विचार, त्या मुलांना पण दाखवून इकडे म्हणजे हात घालून बोल, हात किती गाळ आहे, म्हणून तोही हात बोट, त्यालाही विंचू मार. दोघे म्हणते असू द्या, त्या सगळ्यांना प्रसाद देऊन आमची मनस्थिती आहे. आम्ही काय सुख भोगत आहोत प्रपंचामध्ये म्हणून पुढच्या मुलाबाळांना सुद्धा प्रपंच करा, करून घ्या, भोगा, तुम्ही विंचू चावतील. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, आमची काय परिस्थिती झालेली आहे. एक कॉटवर म्हणजे विस्तव पसरलेले आहे, अग्नी म्हणजे आपण हे कोळसे धगधगीत, त्याच्यावर आम्ही 8-10 इंच उंच असे फोम घालून आम्ही म्हणजे घोरत पडलेलो आहोत. अगदी काय सुखात म्हणजे आनंदात घोरत पडलेलो आहोत. पण आपल्याला माहिती नाही त्याच्या खाली विस्तव आहे. ते केव्हा म्हणजे एकदम पेटेल काय सांगते. प्रपंचातली स्थिती अशी. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, विंचवाने भरलेले पेव असायचे पूर्वी, धान वगैरे टाकले खेडेगावामध्ये. त्या पेव मध्ये पुष्कळ विंचू पडलेले, त्यात एक पडला, हा काय सुख आहे. जिकडे तिकडे विंचू चावू लागले. तसा आमचा प्रपंच आहे. असू दे, मला काय म्हणायचंय, आम्ही जन्मोजन्मी या प्रपंचामध्ये सुख शोधत आहोत. आपल्या निसर्गदत्त महाराज म्हणाले, सुख पाहिजे असेल तर सुखाचे शोध थांबवा, तर बाहेर शोधू नका. ते अनंत सुख तुमच्यातच आहे. महाराजांकडे कोणीतरी आला, म्हटलं, महाराज
माझ्या प्रपंचामध्ये सगळे अनुकूल आहे पण समाधान नाही. अरे प्रपंचात कसले समाधान येणार तुला? त्या प्रपंचाच्या सगळ्या वस्तू, व्यक्ती, परिस्थिती मूर्तिमंत असमाधान, अपूर्ण आहे, अशाश्वत आहे, परिवर्तनशील आहे, आज एक उद्या एक. अशा अपूर्ण वस्तूने, व्यक्तीने, परिस्थितीने भरलेल्या प्रपंचामध्ये एक पूर्ण समाधान मिळून हे कसे शक्य आहे? किती लॉजिकल आहे. सगळ्या अपूर्णांच्या गोळा म्हणजे गोळा करून त्याच्यामध्ये आम्ही एक परिपूर्ण सुखाची कल्पना करतो म्हणजे कसे मिळणार? मग काय केलं पाहिजे? त्याच्यामध्ये परिपूर्ण वस्तूचा आहे म्हणजे ते पूर्ण होईल. बाकी अपूर्ण राहतीलच पण ते परिपूर्णाचा अनुभव आपल्याला त्याच्यामध्ये आपण परिपूर्ण वस्तू आणले तर. परिपूर्ण वस्तू कुठली आहे? भगवंत आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. सत म्हणजे त्याला तिन्ही काळामध्ये त्याच्या अस्तित्वाला कुठल्याही कारणाने बाधा नाही होत. त्याला सत विकाराबाधित असणे पण म्हणून जे आहे ते सत्य आहे. आणि चित्त म्हणजे ज्ञान, प्रकाश, ज्याच्यामध्ये अज्ञानाचा लेश नाही. जेथे अज्ञान आहे तेथे दुःख आहे, जेथे ज्ञान आहे तेथे आनंद आहे. आज सकाळी आमची पूर्ण चर्चा चाललेली होती. आता सहज मला काय वाटतं की जे सत्य आहे ते चित्त आहे आणि जे चित्त आहे तेच आनंद. त्यालाच आम्ही सच्चित आनंद. ते तिन्ही सच्चित आनंदचे परमाणू वेगवेगळे नाही आहे. सूक्ष्म परमाणू जे आहे ते वेगवेगळे नाही. जे सत्य आहे ते चित्त आहे आणि तेच आनंद आहे. अशा एक दिव्य वस्तू आपल्यामध्ये आहे. तिथे आनंदाचा आनंद भरून पडलेला आहे. पण आम्ही आमची शोकांतिका अशी झालेली की आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवून देहाकडे आणि देहाच्या मार्फत प्रपंचाकडे आम्ही म्हणजे आपले लक्ष आम्ही तिकडे वळून तिकडे आम्ही मागे आमच्यामध्येच असलेले जो आनंद आहे त्या आनंदाला आम्ही त्याच्याकडे पाठ फिरून त्या आनंदाला विसरून आम्ही जगात ते विसरलेला आनंद आम्ही जगामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यात आनंद होईल, त्यात सुख होईल, त्यात समाधान होईल. काय नाही हो, त्या दोन मुलींचे लग्न केले आणि या दोन मुलांना लग्न नोकरी लावली. आम्ही खुश म्हणजे सुखी झालो. दोन मुलींचे लग्न झालेले, दोन मुलांना नोकरी लागलेली, त्यांचे पण लग्न झालेले लोकांना जाऊन विचारून द्या. ते म्हणतात की आम्ही आधीच आनंदात. या सगळ्यांचे झाल्यावर आणखी आम्हाला त्रास झाले. ती मुलं लहान असून घरी असते ना पण समाधान ते आपल्या करून घेतले गेले. एक मुलगा अमेरिकेला गेला, एक मुलगा जर्मनला गेला, एक मुलगी फ्रान्स मध्ये आहे, एक मुलगी जपान मध्ये आहे. आणि मुलं फोन करतात आई वडिलांना. इथे म्हातारे आई वडील कोथंबरी पेंटीचा काढून देणारे कोणी नाही. आई बाबा माणसपणा आहे या अमेरिकेला. एवढे तुझे आनंद वाटत सगळ्यांना सांगत आम्ही अमेरिकेला पडलो. तिथे ते दोघे नोकरी जाणार, ते बाळाला जाणार. भाषा येत नाही, माणसं माहित नाही, वातावरण म्हणजे हे नाही, सोसत नाही, आवडत नाही. त्यामुळे पिशाच्या सारखे त्या सगळ्या खोल्यामध्ये इकडे तिकडे फिरत असतात.
3 महिने होत आम्हाला पाठवा. आमच्या तिथे झोपडी चालली. काय भ्रम झालेला आहे आम्हाला. सेल्फ हिप्नोटायझेशन, आत्मसमोह झालेला आहे. ज्याच्यामध्ये सुखाचा लेश नाही त्याच्यामध्ये आम्ही सुखाची कल्पना करतो. त्या पाश्चात्य संस्कृती आणि अर्वाचीन संस्कृती आणि भौतिक संस्कृती या तिन्ही संस्कृती आमच्या ब्रेन वॉश केली. आमच्या डोक्यात जातच नाही. प्रपंचामध्ये सुख नाही आमच्या डोक्यात. भगवंतामध्ये सुख आहे आमच्या डोक्यात जात. आमचे ब्रेन वॉश झाले. मुलांना किती तरी समजा ते जातच नाही. सध्या ते पर्यंतच म्हणजे ते मोल्डच बदललेले आहे. माणसाच्या जीवनाचं जो मोल्ड आहे ते मोल्डच बदल. अशा परिस्थितीमध्ये जन्मदुःख आहे. हो आता सीजन नव्हतं काय त्रास होत नाही बरं आहे. पण कमी करण्यामध्ये काहीतरी कमी जास्त झाले. एका मुलीचे सीझन झाले. ते सीझन झाल्यावर पुन्हा सारखे तिला पोट दुखत. पुढे एक 20-22 दिवसाने त्यांनी स्कॅन वगैरे काहीतरी अडकलेले आहे आतमध्ये असे समजून दुसऱ्यांदा सर्जन केले तर एक मुलाला आतच सोडले. कुठेतरी मागे अडकलं. काही ते सीझन झालेले तरी पोट परत बघितले तर त्याच्यामध्ये त्यांनी चाकू आतच ठेवले. डॉक्टर कोणी नॅपकिनच विसरले. काही विसरणे डॉक्टर फार विसरलो. एक बाई आली डॉक्टरकडे. ती म्हणाली खोकला आहे बर म्हणाली. त्यांनी ते थर्मामीटर काढले त्या बाईला इथे आणि असे परत जाऊन 2 गोळ्या घेऊन आले ते डॉक्टर. आणि या रात्री गोळी घे आणि सकाळी घे बरं होईल. ती बाई बर म्हणून गेली. दुसऱ्या दिवशी आली. कसं काय बरं आहे पण हे केव्हा काढणार. थर्मामीटर काढ पुष्कळ. जन्मदुःखम जरादुःखम वार्धक्य. आयुष्यभर आम्ही जे काय म्हणजे पंचज्ञान 5 ज्ञानेंद्रियाने काय विषय सेवन केलेले असतो ते सगळं तेव्हा डोक्यात येतं. पण काहीही करता येत नाही. तोंडाने खाता येत नाही. तरी सुद्धा घरी रात्री थोडस पिठू करून घाल. अहो तुमचं पोट झाडतंय. भात खाऊन झोपा की नाही का. एक ताजी भाकरी नाही आणि सकाळचा होईल. सलाईन लावून 2-3 बाटल्या मग आले. डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही. त्यातले त्यात आणखी काहीतरी पॅरालिसिस म्हणा आणखी काहीतरी झाले की आणखीन त्रास. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये ते म्हातारपणाचं लिहिलेलं आहे. काय विलक्षणच लिहिले. घरचे लोक कंटाळून गेलेले असतात. त्या खोलीकडे कोण तोंड करून असे जात असतात.
तिकडे तू तोंड केलं तर ते आठवण मी बेळगावला एका माणसाला भेटायला गेलो होतो म्हातारा. तो सारखा त्यांच्या मुलांना की गुरुजींना बोलून आणा गुरुजी. मी गेलो, मोठे घर, खूप मोठे श्रीमंत, ते अर्धा खोल्यात असे शेवटच्या खोलीमध्ये गेलो. तो एक कॉटवर पॅलेसेस होऊन पडलेला म्हातारा, तोंडातून लाळ पडत होता, तोंडाने बोलता येत नाही. खुर्ची ठेवली, बसलो. मी म्हटलं कसं काय? समाधान नाही म्हटलं. म्हटलं नामस्मरण वगैरे करा, होत नाही. मग हे सगळं मीच केलेले आहे. तिकडे जवळपास दगड असले तर इकडे तिकडे बघितलं दगड मिळाले. काय मिळवला तुम्ही या अशा अवस्थेमध्ये? तुम्हाला काय म्हणजे मिळालं? महाराजांकडे कोणीतरी आले, महाराज मी एक कॉलेज काढू म्हणतो. महाराज म्हणाले ते कॉलेज गिलेज मला गावातली शाळा मी शिकलेच नाहीये, मला कॉलेज गिलेज वगैरे काय कळत नाही. पण गोंदावलीमध्ये मी पण एक शाळा काढली. तुमच्या शाळेमध्ये काय शिकवतात? आमच्या शाळेमध्ये आम्ही मरायला शिकतो. मरायला ओखेला काय शिकावं, ट्रेनिंग घेऊन मरावं लागतं, दोन कोर्स घेऊन आम्ही सगळं मरतो. नाही, असं नाही. असे मरायला पाहिजे, असे मरायला पाहिजे, परत कधी मरता कामा. एकदा मेले की गेलो, जन्म नाही, पुनर्जन्म नाही, पुनर्मरण नाही. मग असे कसे मरायचे? भाऊसाहेबांच्या सारखे 92 वर्ष झालेला होता. एक दिवस महाराजांना म्हटले, महाराज मला तुम्ही घेऊन जावे. कशाला या परिस्थितीमध्ये, अवस्थेमध्ये? कानाने ऐकू येत नाही, डोळ्याने दिसत नाही, घेऊन बसता येत नाही. महाराज म्हणजे, भाऊसाहेब या अवस्थेमध्ये तुम्हाला एवढ्यासाठीच ठेवलेले आहे की या अवस्थेमध्ये समाधानाने राहता येईल, याला एक उदाहरण असू देत म्हणून. आमचे वार्धक्य असे होते, काय प्रारब्धाने जे काय होणार ते होते, पॅरालिसिस होऊ देत, आणखी काहीतरी होऊ देतात. पण असे समाधान पाहिजे की तेव्हाच आमच्या जीवनाचं खरे सार्थक आहे. ते या अवस्थेमध्ये समाधानाने राहायचं असेल, आजपासूनच सुरू. काय सुरू करायचं याला हेच आम्हाला शिकायचं. यालाच आम्ही परमार्थ म्हणतो, अध्यात्म म्हणतो, साधन म्हणतो. आपल्या जीवनातलं काहीतरी आपल्याला समाधान पाहिजे. आम्हाला ब्रह्म जिज्ञासा नको, धर्म जिज्ञासा नको, कर्म जिज्ञासा नको, आपल्याला जीवन जिज्ञासा पाहिजे. मला एक समाधानपूर्ण जीवन जगायचं आहे, एवढाच माझा उद्देश. तुमच्या प्रारब्धाने तुम्हाला खूप श्रीमंती असो किंवा गरिबी असो, तुम्ही रोगी असाल किंवा निरोगी असाल, तुम्ही एकटे असाल किंवा 10 माणसं असलेले असाल, लोकांच्याकडून तुम्हाला वाहवा मिळू दे किंवा तिरस्कार मिळू दे, त्या सगळ्या गोष्टीचा काही संबंध नाही. या सगळ्या गोष्टीपासून निरपेक्ष समाधान आपल्याला मिळणे, वस्तुनिरपेक्ष, व्यक्तिनिरपेक्ष, परिस्थिती निरपेक्ष समाधान पाहिजे. असे समाधान पाहिजे की त्या समाधानामध्ये असमाधानाचा लेश असतो. ते समाधान मिळवणे म्हणजेच परमार्थ. आम्ही हे सगळे खटपट कशासाठी करीत आहोत?
त्याच्यातून आपल्याला परिस्थिती बदलेल असे नाही, आपले आरोग्य सुधारेल असेही नाही, आम्हाला काहीतरी पैसे मिळतील असेही नाही. पण याला काय केलं पाहिजे? विवेकानंद अमेरिकेमध्ये असताना एक बाई विचारली त्यांना, तुम्ही इतके मेधावी, पंडित आणि वाग्मी, संघटन सामर्थ्य असलेला, तुम्ही त्या रामकृष्णांना कशात गुरु केला? काय काय म्हणून तुम्ही त्यांना गुरु केले? त्यांना एक सही करता येत नाही, ते काही शाळेला गेलेच नाही. तेव्हा ते काय म्हणाले, खरं आहे, पण ज्याप्रमाणे जसे एखाद्या कुंभाराच्या कडे कुंभाराला एवढीशी माती दिली, तो त्या मातीतून जसे एक सुंदर पात्र तयार करतो, घट तयार करतो, अनेक प्रकारचे जसे तो एक पात्र निर्माण करतो, तसे जे कोणी आपले मन आपल्या सद्गुरूंच्या चरणी समर्पण करतील किंवा सद्गुरूंना अर्पण करतील, तर ते काय करतात की ते मन आज गचाळ मन आहे, म्हणजे अगदी अक्षरशः रडके मन आहे आणि अगदी दुर्बल, त्या मनाला दिव्य मन करण्याची शक्ती त्या सद्गुरूंना. म्हणून मी त्या सद्गुरूंना शरण गेलो. असे ते सद्गुरू असतात, त्यांना आपण कसे शरण जायचं, शरण जायचं म्हणजे काय करायचं, आणि कसे त्यांनी सांगितलेले साधनेमध्ये राहायचं, नाम घ्यायचं कसे, अनुसंधान ठेवायचं कसे, या सगळ्या गोष्टी थोडे का होईना आपण चिंतन करण्यासाठी इथे आलेलो. ते आपण आपल्या बरोबर, मी सांगितलं की जन्म दुःखम जरा दुःखम, तर तिसरी एक गोष्ट सांगून ठेवली, त्याला माहित असेल पण त्या श्लोकामध्ये आहे म्हणून सांगतो मी, मुद्दाम सांगितलं, जाया दुःखम पुन्हा पुन्हा. जाया म्हणजे बायको, क्षणोक्षणी दुःख देणारी. अरे समजून तरी तुम्ही काय केलं? पुढे काय चालायचं? जाया दुःखम पुन्हा पुन्हा. ते कशाला लिहिले, काय समजून लिहिले माहिती नाही, पण तुम्ही करून नाराज होऊ नका. एखाद्या वेळ असेल, एखाद्या वेळ नसेल. मला कोणीतरी विचारलं, हो तुम्हाला वाईट शब्दात अंतर माहितीये? नाही, आम्हाला कसे माहिती म्हणलं, व्हरी इज इन्व्हायटेड फॉर एव्हर म्हणा. आणि मग परत विचारले, तुम्हाला हसबंड शब्दाचा अर्थ माहितीये? नाही. हसना बंद, अक्षता पडलेला हसना बंद. गपचिप त्या सांगतील तसे करून राहिलं म्हणजे हसायचं नाही, फार असू दे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे? सध्याची परिस्थिती फार म्हणजे फार अध्यात्माला, परमार्थाला, साधनेला अत्यंत म्हणजे घातक परिस्थिती आहे. या वैज्ञानिक संस्कृती, भौतिक संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती आमच्या संस्कृतीचा हार म्हणजे पाठीचे कणे तोडून टाकले, श्रद्धा तोडून टाकली. श्रद्धा रूपी हिंदू भारतीय सनातन वैदिक संस्कृतीची म्हणजे बॅकबोन म्हणजे त्यांनी तोडून टाकले. आम्हाला आता कशामध्येही श्रद्धा, भगवंतामध्ये नाही, नामस्मरणामध्ये नाही, धर्म नाही, अधर्म नाही, पाप नाही, पुण्य नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, पूर्वजन्म नाही, पुनर्जन्म नाही, यांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये श्रद्धा नाही. तर एकच गोष्टीमध्ये श्रद्धा. कशामध्ये? पैसे.
मी पैशाने जेवढे सुखी होतो असं वाटतं आम्हाला, तेवढे नामाने सुखी होतो असे वाटत नाही. समजा तुम्ही रोज 5,000 जप करता, एक दिवस सकाळी तुमचे 5,000 रुपये हरवले. तुम्हाला कुठल्या गोष्टीचे सारखे डोक्यामध्ये म्हणजे फणफणत असत. त्या दिवशी तुम्ही अकस्मात त्या दिवशी तुमचे 5,000 जप झाले नाही आणि त्याच दिवशी 5,000 रुपये गेले. 5,000 जप झालेले नाहीये आणि आता खिशातले 5,000 रुपये गेले. कुठल्या गोष्टीचे तुम्हाला सारखे डोक्यात हे होत असत. तरी काय 5,000 जप झालेच नाही. झोपताना कुठल्या गोष्टी सारखे डोक्यात येतात. 5,000 जप झालेच नाही. 5,000 रुपये गेले, जाऊ द्या ते काय करायचं, पण माझे 5,000 जप नाही झाले असे आम्हाला वाटू लागलं ना. मला मी लाईनवर आलो. 5,000 नको, सकाळी 500 रुपयाचं नोट पुढे तरी चाललंय जप नाही सगळ्यावर. म्हणून आपल्याला हे सगळे लाईफ इज एन आर्ट, जीवन एक कला आहे. कसे आहे ते डोंबारीचे तुम्ही खेळ बघितलेला. ती बाई त्या तारेवर चालते ना, तिला ती 2 साधन वापरत. एक म्हणजे तिच्या हातात एक लांब काठी असते, दुसरं म्हणजे खाली एक माणूस बसून तो ड्रम वाजवतात आणि लोक उभे असतात. पडशील, पाय मोडेल, असे तसे. पण ती त्या तारेवर त्या काठीवर असे दृष्टी ठेवून त्या म्हणजे त्या ड्रमच्या आवाजाकडे कान देऊन लोक काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष न देता ती जर चालली त्या तारेवर तिकडे जाऊन आणि मध्ये येऊन ती बाई बघा की तुम्ही असे असे करतो. काय कठीण आहे. मला जमिनीवरच चालत नाही. ठीक आहे, असे आपल्याला प्रपंच म्हणजे डोंबारीचे खेळ, जीवन म्हणजे डोंबारीचे खेळ. त्याच्यामध्ये आपल्याला समाधान रूपी तारेवर चालायचं आहे, समाधान टिकवायचं. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? 2 साधन वापरायला पाहिजे. आणि सावधान कशामध्ये असायला पाहिजे की लोक काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष न देण्याची सावधान. महाराज म्हणाले लोक काय म्हणतात असे म्हणजे असे विचारून करणे म्हणजे प्रपंच. लोक काय म्हणतात याच्याकडे बघून करणे म्हणजे प्रपंच. आणि भगवंत काय म्हणतो याच्याकडे बघून करणे म्हणजे परमार्थ. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, हो म्हणजे नाही केलं तर लोक काय म्हणतील, सार्थ नाही केलं तर लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील म्हणूनच आम्ही सगळे करतो. लोक काय म्हणतील म्हणून आम्ही करतो. पण भगवंत काय म्हणतो याच्याकडे आम्हाला लक्षच नाही. पण तिकडे लक्ष देऊन करू लागलो की आमचा प्रपंच अगदी छान चाललेला आहे. असू दे. तसे आपल्याला नाम भगवंताच्या नामरूपी काठीवर आपली दृष्टी ठेवून नामस्मरण रूपी काठीवर आपण आपली दृष्टी ठेवून सत्संगाच्या शब्दाकडे आपले कान देऊन लोक काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष न देता आम्ही प्रपंच रूपी त्या डोंबारीच्या खेळामध्ये समाधान रूपी तारेवर चाललो की तो तिकडच्या टोकाला जाऊन नाही तर खाली आम्ही क्षणोक्षणी खाली पडतो. जीवन म्हणजे कसं आहे हे असतं ना, ते दळण्याचे जर काय म्हणतो दाग, त्याच्यामध्ये बघा 4 रंग असतात. काय काय असतात? 2 ते दगडाचेही असतात, वरचे दगड खालचे. 2 खुंट्या असतात. एक खुंटी खाली जमिनीमध्ये घट्ट तिला हे केलेली फिक्स केलेली आहे. एक खुंटी वरती असते.
आम्ही त्यात धान्य टाकलंय की ते खुंटी वरच्या खुंटीने फिरवलो तेव्हा त्याचे पीठ पडत. याच्या आपल्या जीवनामध्ये काय आहे? खालचे दगड म्हणजे मन, वरचे दगड म्हणजे शरीर. खालची खुंटी म्हणजे भगवंत, वरची खुंटी म्हणजे प्रारब्ध. खालचं दगड म्हणजे मन, वरचं दगड म्हणजे शरीर. खालची खुंटी म्हणजे भगवंत आणि वरची खुंटी म्हणजे प्रारब्ध. खालचा दगड जो आहे खालच्या खुंटीशी फिक्स आहे. तसे आम्ही आपल्या मनाला भगवंताशी फिक्स घेऊन शरीर रूपी वरच्या दगडाला प्रारब्ध रूपी खुंटी जसे फिरवते तसे फिरत असताना तुम्ही कर्मरूपी धान्य टाकले तर समाधान रूपी फिरतो. आमचे दोन्ही दगड फिरतात. मग कसे धड असू दे. मला काय म्हणायचं, ते खालचे दगड कसे फिक्स करायचं, वरचे दगड खुंटी फिरवेल तसे कसे फिरायचं हे शिकण्यासाठी आपल्याला शिबिर करायचं. सद्गुरूंच्या सान्निध्यात आपण थोडी वेळ काढायची. ज्याला तर मी अध्यात्म म्हणतो, परमात्मा म्हणतो. जीवनाचा मुख्य प्रश्न काय? दुःख का? म्हणजे दुःख हे फार म्हणजे प्राचीन काळापासून आलेला प्रश्न. आमच्या भारतीय ऋषी मुनींच्या समोर सुद्धा हा प्रश्न. ज्या दुःखाची आम्ही लवलेश अपेक्षा करत नाही ते दुःख आपल्याकडे येऊन आणि ज्या सुखासाठी अहोरात्र कष्ट करतो. माणूस कसा आहे, नाही कष्टित क्षण की जात त्या कर्म. कर्म न करता कोणी एक क्षण राहू शकत नाही. कर्म न करता गप्प बसणे फार कठीण आहे. आपल्याला गप्प बसणे शक्य होतच नाही. म्हणून महाराजांना काय विचारले, महाराज नामस्मरण करणाऱ्या साधकांना येणाऱ्या अवस्था कोणकोणत्या? तर महाराज म्हणले पहिली अवस्था म्हणजे डबो वाटणे. 3 तास जप करायचंय करा असे आम्ही सांगितलं. ते 1 माळ घेऊन बसले, 2 माळ, 3 माळ, 4 माळ आणि हात इतके दुखू लागले. अजून 10 मिनिट झालेलं नसतं. इतकं कठीण आहे. निरुपाधिक अवस्था अत्यंत कठीण. आणि गंमत अशी आहे की जो परमात्मा निरुपाधिक आहे त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी त्याचे साधन सुद्धा निरुपाधिकच असायचे. आम्ही मोठमोठे उत्सव करू आणि खूप म्हणजे गाजेवाजे करू, पण शांत बसून जप करणे म्हणजे कठीण. म्हणून महाराज म्हणाले की बसलो की नको ते विचार येणे पहिली अवस्था. ते काय वाईट नाही आहे, नाही नको वाटणे पहिली अवस्था. पुऱ्या वाटणे त्या मनाला वळणच नाही ना. ठाईच पैसोनी करा एक चित्त हृदयी साठवावा पांडुरंग. बसून जप करायला पाहिजे. भगवंताला आमच्या अंतःकरणामध्ये साठवायला पाहिजे. जप करणे म्हणजे नाम साठवा तुम्ही. ते जसे जसे नाम साठवत जाणं आतून एक नवीन स्फूर्ती, नवीन एक प्रकारची शक्ती, नवीन समाधान आतून निर्माण होतात. आपल्यामध्येच आपण समाधान निर्माण करायचं आहे. बाहेरून समाधान मिळणार नाहीये. ते समाधान निर्माण करण्याकरिता आपल्याला सारखे समाधानाचेच कॅप्सूल घ्यावं लागतं. नाम म्हणजे समाधानाचं कॅप्सूल आहे.
म्हणजे काय आहे, वरती जो हे आहे ना ते कवर, ते म्हणजे 13 अक्षरांच्या ते वरच्या याच्यामध्ये समाधान रूपी पावडर आहे. ते आपण घेत असलो ना, आतून ते वरचे दगड आपोआपच वितळून जाईल, विरघळून जायला आणि समाधान तेवढे शिल्लक राहील. त्यासाठी नाम घेणे हे अत्यंत जरुरी. त्याच्याशिवाय दुसरं काही साधन आपल्या सारख्यांना कधी जगात नाही. बाकीचे साधन आहे, योग आहे, ज्ञान आहे, ते काय आपल्याला नाही. म्हणून आपण स्थायीच पैसोनी कराई चित्त हृदय की साठवा. गप्प बसणे कठीण. एक हे आहे ना, 7 वंडर्स ऑफ वर्ल्ड असे काहीतरी, जगातले 7 आश्चर्य. एका शाळेमध्ये मास्तर विचारले, जगामध्ये किती आश्चर्य? एक पुन्हा म्हणला 8. 8वा कुठला? तो म्हटला एकाच खोलीमध्ये 10 बायका 1 तासभर गप्प बसले. हे जगातलं 8वं आश्चर्य. गप्प बसणे शक्यच नाही. पण किमीक्षण कर्म करोती, कशाला मी एवढे कर्म करतोय? सुखनिक्षण कर्म करोती नाही दुःख. आम्ही सगळे सुखासाठी कर्म, दुःखासाठी नाही. कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही. कर्माला प्रेरणा कशातून आहे? वासनेतून आहे. एक आपले यजमान म्हणजे घरी बसले होते, जप करत बसले होते, जेवण वगैरे झालेलं होतं, संध्याकाळी 5 वाजता, आणि सहज ते स्वयंपाकघरात जाऊन बायकोला, अरे तुला 2-4 कोंडा कर की, आत्ताच जेवण झालेलं आहे, काय तुम्ही सारखे हे करा ते करा म्हणता. गप्प बसा की. जप करत बसला, चहा करून देते. नाही का 8 दिवस झाले कोंडा खाल्ले. ती म्हणाली की घरी तेल नाही, तेल घेऊन या, कोंडा करते. डबा दे म्हणतो. तो डबा घेऊन दुकानात गेला, मार्केटमध्ये गेला. तिथे कर्फ्यू होत, लाठीचार्ज चाललेलं होते. ते पोलिसांनी डोळे झाकून मारत होते. असे त्याच्या डोक्याला एक म्हणजे रक्त बळाबळा पडू लागले. फेकून दिला, घट्ट धरून गेले. ते शर्टवर तिळ्याला पडलेलं आहे. ऐकून म्हणाले, ते राहिला काय? खतला केला. हे बघ काय झालेलं आहे. काय झालं? तिथे लाठीचार्ज चाललेलं होतं, त्या माझ्या डोक्याला एक मार. मी किती वेळ सांगितले तुम्हाला, मी कसे किती सांगितलंय, गप्प बसा, जप करत बसा. कोंडा खाण्याची वासरं येऊपर्यंत येऊन हे पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, ते. चाह गई चिंता मिटी मनवा बेपरवा, जिसको कछु न चाहिए वो न शाह. तमन्नाओं ने हमारे हमको अंधा कर दिया, वरना हम खुद खुदा होते. काय महत्वाकांक्षा? मी माझ्या मुलाला डॉक्टर बनवतो, मी माझ्या मुलाला इंजिनियर. अरे तो काय? महाराज म्हणाले, आई वडील का असे ना, आमच्या मुलांना असे आम्ही असेच बनवतो, हे आई वडिलांच्या हातात नाहीये. एकाच पोटामध्ये, एकाच गर्भामधून आलेले 2 मुलगे असले, एक साधू होतो, एक डाकू. काय करणार? उगीच आम्ही धडपड करतोय. असं गप बसणे होत नाही. म्हणून निरुपाधिक परमात्माला, भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी त्याचे साधन सुद्धा तेवढेच निरुपाधिक आहे. ज्या साधनेमध्ये बाहेरच्या वस्तू, व्यक्ती, परिस्थिती जेवढे कमी लागतील, ते साधन तेवढे मोठे.
ज्या साधनेमध्ये बाहेरच्या वस्तू व्यक्ती परिस्थिती जेवढे जास्त लागतात तेवढे ते साधन गौण आहे, कमी दर्जेचं. सत्ताच निरुपाधिक साधन म्हणजे डोळे झाकून रक्त लांबून करतो, पण आपल्याला ते होत नाही, गप्प बसणे होत. आणि महाराज म्हणाले दुसरी अवस्था काय, नको ते विचार आहे. आपल्या डोक्यामध्ये खूप असे विचार, हे सगळे नंतर सांग. आता आपल्याला काय आहे की अंतर्मुख होऊन ठाईच बैसोनी करा, मन गए तो जाने दो शरीर मत जाने, खींची नहीं कमान छूटे कैसे बाण, मनस्फोट हो बरं कन्नड नाही, मन गेले तर जाऊ दे, फिरू दे. मग महाराज म्हणाले तुम्ही मनाला एकाग्र करण्याच्या भानगडीतच पडू नका, मन एकाग्र करण्याच्या भानगडीत पडू नका, प्रेमाने नामस्मरण करा. ते प्रेमामध्ये कॉन्सन्ट्रेशन आहे. तसे आपल्याला काय करायचं आहे, भगवंताचे नामस्मरण आपले साधन करायचं आहे. त्या शरीराला एक वळण द्यायचं, मनाला हळूहळू ते शरीर नाही म्हणून मन येईलच. शरीरच नाही गेले तर मन कोसे झालं, ते आपोआपच येईल. मान मुलासारखे ते महाराज मन म्हणजे असं आहे, पण ते फिरून 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 आपोआपच येईल. पण आपले शरीर हलू द्यायचं. हे सगळे शिकण्यासाठी आपल्याला हे सगळे खटाटोप आहे. आज याची थोडीशी पार्श्वभूमी सांगितली, प्रश्न सगळे इथून काढूनच टाकले, त्यांचे बरं झाले. इथेच म्हणून नाहीये, आपल्या घरी सुद्धा आपण 24 तास या साधनेमध्ये असण्याचा प्रयत्न. या प्रपंचामध्ये कुठल्याही वस्तू व्यक्ती परिस्थिती समाधानाचे रॉ मटेरियल, आपल्या मनाला वळण पाहिजे. नाही बुद्धी चांगलीच असते, म्हणून मराठीमध्ये म्हणतात नाही कळते पण वळत नाही. काय याचा अर्थ आहे, कळते पण वळत नाही. इथे कळणे कोणाला, बुद्धीला. न वळणारे काय आहे, मन. का वळत नाही, बुद्धी सांगितल्यासारखे मन काय केलेलं आहे, इंद्रिय जे आहे म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय जे आहे ते मनाशी कॉम्प्रोमाइज करून घेतले. ते काय म्हणले, तू त्या बुद्धीची ऐकू न. बुद्धी म्हणजे घरी आजीबाई असण्यासाठी. अजिबाई तुम्हाला गप्प बसा, तुम्हाला हो असे करू नका, हो सत्संगाला जावा, टीव्ही नंतर बघता येईल. काय आजी तुला काय कळतं, मग किती छान सिनेमा लागलेला आहे, आजीला कळत. किंवा आजीकडे लक्ष द्यायचं. म्हणजे असे आम्ही बुद्धी आणि बुद्धीचे लक्षण काय, परवा सहज बोलताना सांगितलं, आपल्या अंतःकरणामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार आहे. ते काय 4 वेगवेगळे द्रव्य नाहीये, मटेरियल नाहीये, किंवा 4 एक वेगवेगळे चेंबर असे नाही. आपल्या अंतःकरणामध्ये उठणाऱ्या ज्या वृत्ती आहे त्या वृत्तीमध्ये काही वृत्ती संकल्प विकल्प करणाऱ्या आहेत, त्यांना आम्ही म्हणतो. तर काही वृत्ती बुद्धीसारखे काम करणार आहे. बुद्धीचे काम काय, 2 काम. एक काम म्हणजे एनालाइज करणे, विभाजन करणे, आणि दुसरे काम म्हणजे निश्चय करणे. हे बुद्धीचे लक्षण. बुद्धी विभाजन करून सांगते, हे नित्य, हे अनित्य, हे सत्य, हे असत्य, हे म्हणजे योग्य, हे अयोग्य, हे ग्राह्य, हे त्याज्य, असे ते निवडून
आमच्या समोर ठेव आणि शेवटी तीच बुद्धी काय करते की हे पाहिजे मला, मला हे पाहिजे असे निश्चित. तसे आमची बुद्धी देहबुद्धी आत्मबुद्धी म्हणतो आम्ही. म्हणजे काय, आमची बुद्धी खूप म्हणजे कित्येक जन्मापूर्वीपासून निश्चय करून आलेले की हा देहच मी आहे. त्या बुद्धीच्या निश्चयामुळे आम्ही देहबुद्धीची झालो. जर समजा बुद्धी जर आपला निश्चय बदलून आजपासून मी देह नाही मी आत्मा आहे असं जर निश्चय केला तर आत्मा. निसर्गदत्त महाराजांना त्यांचे गुरु म्हणाले तू ब्रह्म आहे. त्यांच्याशी विचारले तुमच्या सद्गुरु बद्दल आणि तुमच्या साधनेबद्दल काहीतरी सांग. माझे सद्गुरु सिद्धरामेश्वर महाराज फार थोर सत्पुरुष होते. ते मला म्हणाले की तू ब्रह्म आहेस. मग काय झालं, मी ब्रह्म झालो. मी माझ्या बुद्धीने निश्चय केला की मी ब्रह्म आहे. मग मी सगळे शरीर धर्म सोडून दिले. आत्मधर्म मी स्वीकार. नैनम छंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः. मी ब्रह्म झालो. मग पुढे काय केलं, काही केलं नाही. काय करायचं ब्रह्म झाल्यावर. बायका मुलगी जन्माला आली, मुलगी झाली, मग काय करायचं असतं, मुलगी होत राहायचं. त्याच्याबद्दल काय खूप विचार करत बसायचं. मुलगा तसे ते म्हणाले मला तू ब्रह्म आहे. मी ब्रह्म झालो. मग काय दुसरा प्रश्नच राहिला नाही. मग पुढे काय केलं, काही केलं नाही. फक्त लक्षात ठेवलं आमचे ते होत नाही म्हणून हे सगळे आमच्या लक्षात राहत नाही. आमचे सारखे विस्मरण होते. मी स्मरणात ठेव, लक्षात ठेव. आमचे सारखे विस्मरण. आमच्यामध्ये अज्ञानाचं जोर इतकं प्रबल आहे. त्यामुळे आम्ही त्या आत्मस्वरूपाला आमच्या बुद्धीमध्ये आम्ही धारणच करू शकतो. बुद्धीच त्याला योग्य नाहीये. आपल्याला काय करायचं की त्या आत्मस्वरूपाचे धारण करण्यासाठी कारण करायला योग्य अशी बुद्धी तयार करून घ्या. म्हणजे ती बुद्धी कशी असायला पाहिजे, शुद्ध बुद्धी असायला पाहिजे. असे अशुद्धपण काय याच्यामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये जे दृश्य भरलेलं आहे, जग भरलेलं आहे, ते तर म्हणजे त्याचे मालिन्य आहे, अशुद्धता. ती अशुद्धता काढून टाकली की बुद्धी शुद्ध होते. म्हणजे त्यातले दृश्य काढून टाकायचं, जग काढून टाकायचं. जग कुठल्या रूपाने भरलेले आहे, विचारांच्या रूपाने. मग विचार म्हणजे काय, बंडल ऑफ म्हणजे वर्ड्स. Thoughts are nothing but words. आणखीन एक सांगतात, things are nothing but thoughts. वस्तू नाहीच आहे आम्हाला, बांधणारी वस्तू नाही जगामध्ये. त्या वस्तूबद्दलचे विचार मारतात. Things are nothing but thoughts. They are only thoughts. तसे थॉट्स म्हणजे काय आहे, शब्द आहे. तुम्ही शब्द सोडून विचार करा, शक्यच नाही. विचार करायला शब्द पाहिजेच. मग आता आम्हाला काय, या निर्णयावर आम्ही आलो, आम्हाला बांधणारी वस्तू काय आपल्या बुद्धीमध्ये म्हणजे शब्द. आमच्या बुद्धीमध्ये जे जगाचे शब्द भरलेले आहेत ते मग काय केलं, ते शब्द बाहेर काढा, बुद्धी वेगळं करा. म्हणजे ते बुद्धी शुद्ध होईल. मग बुद्धी शुद्ध होऊन काय करेल, त्या आत्म्याशी तादात्म्य होईल. तेव्हा तुम्हाला आत्म्याचा अनुभव येईल. आत्म्याचा अनुभव, भगवंताचा अनुभव सब्जेक्टिव्ह नॉलेज. जगाचे अनुभव ऑब्जेक्टिव्ह नॉलेज. मग काढण्यासाठी काय करायला पाहिजे, काढण्यासाठी दोन प्रोसिजर आहेत. एक म्हणजे नेगेटिव्ह प्रोसिजर, एक म्हणजे पॉझिटिव्ह प्रोसिजर. नेगेटिव्ह प्रोसिजर म्हणजे काय आहे की तुम्ही काढत राहायचं सारखे, पण ते आपल्याला अशक्य आहे. हे ज्ञानांचे काम, ज्ञान योगाचं काम. मग आपण
आपण काय करायला पाहिजे, पॉझिटिव्ह प्रोसेस करायला. म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये आणखीन एक शब्द टाकत राहायचे. एक पात्रामध्ये वाईट म्हणजे खराब पाणी भरलेलं आहे, अगदी राड असे पाणी भरलेले, ते काढायचं. तुम्ही चांगलं पाणी त्यात घालत राहा, आपोआप ते थोडं 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 म्हणजे काय होतील की त्याचे जे म्हणजे हे आहे म्हणजे राड पण आहे ते कमी होत जाईल ना. थेंब 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 सारखं पडण्यासारखे आम्ही सलाईन लावून ठेवतो तसे तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्या पाणीचे सलाईन लावून ठेव. मग हळूहळू ते म्हणजे घाण पाणी बाहेर पडत जात आणि एक दिवस ते स्वच्छ पाणीने भरून राहील. तसे त्याच्यामध्ये चांगले शब्द घालत राहील. चांगले शब्द म्हणजे कुठले, ज्या शब्दातून विकार निर्माण होऊ नये, त्या शब्दातून प्रपंचाचा भाव निर्माण होऊ नये आणि प्रपंचाचे दृश्याचे म्हणजे जे काय गुणधर्म आहे ते त्या शब्दातून उत्पन्न व्हायचं नाही. तसा शब्द कोणता आहे, भगवंताचं नाम. सारखं नाम भरत राहा. असे अखंड नाम भरण्याचे तुकडे 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 अभ्यास करणे, याचे नाम साधन अर्थात नामस्मरण अनुसंधान अभ्यास, नाम साधना अभ्यास. एक तासभर आम्ही मध्ये काही कुठले विचार न येऊ देता अखंड नाम घेतलं. महाराजांचं छान उदाहरण, ते मला म्हणून एक ताट घ्या, त्याच्यामध्ये तुमची माळ म्हणजे करून त्याच्यामध्ये ते मन्या सोडा. त्या काही ताट मध्ये असे उंच असतो, कडेला असे ते असते ताट, त्याच्यामध्ये ते मन्या कसे असतील, एकाकडे 4 आहेत, एकाकडे 2 आहेत, एकाकडे 6 आहेत, एकाकडे 10 आहेत. तुम्ही ते मणी एकत्र एकत्र एक 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 करत जावा, परत 108 मणी एकत्र. तसे महाराज म्हणाले तुम्ही नामाला नाम जोडत जावा, म्हणजे नामामध्ये कंटिन्युटी. ते कंटिन्युटी अभ्यास करण्यासाठी त्याच्यासाठी आम्ही वेगळ्या प्रकाराने शिबिर करण्याचं योजना केलेली आहे. ते भीमाशंकरला आम्ही तुम्हाला घेऊन जाणार. तिथे काय असे एकत्र बसून नामस्मरण करायचं नाही. ते सकाळपासून संध्याकाळ रात्रीपर्यंत मौन असायचं. सकाळी महाराजांना एक आरती करायची, शिबिर सुरू. काय करायचं, तुम्हाला कुठेही बसा, त्या एरियामध्ये तुम्ही कुठेही बसा, तुमच्या पुरते तुम्ही तोंडामध्ये फक्त उपांशुवाणीने अखंड नाम घेण्याचा तुम्हाला कळेल की तुमचे किती डिस्टर्ब होतात मध्ये. अखंड नामस्मरणाला किती प्रकाराने आमच्याच कल्पना, भावना, विचार, त्याचे आपण सारखे अभ्यास करणे म्हणजे नाम साधना अभ्यास. असे आम्ही तिथे एक प्लॅन इथे पण केले, तिथे पण केले. ते काय करायचं की तुम्ही गणपती स्वच्छ कुठे जाऊन बसा, फिरत राहायचं नाही, कुठेतरी जाऊन बसा, खुर्चीवर बसा, जमिनीवर बसा, कुठेही बसा. दुपारी 1 तास प्रवचन होईल, संध्याकाळी 7, 7:30 ते 8 असे 1 तास शंका समाधान. बाकी सगळे जे काही मध्ये काही डिस्टर्ब नाही, नाम घेत आहे. इथे पण तेच करायचं. आता आपण शंका समाधान उद्या घेऊ, पण आता काय करायचं की आणि कोणी कोणाशी बोलायचंच नाही. मौन शिबिरात तुम्ही मराठी पुरते मौन शिबिर करून आपली कुठेतरी बसले. मी गोंदावलीला पुण्यतिथीला असताना मी बघितलेले ते भगवंतराव म्हणून होते ना, ते कुठेतरी स्टेअरकेस खाली ते अंतरायचे आणि त्यावर बसून दिलं. आमच्या इथे कुलकर्णी म्हणून आमच्या या संस्थेचे प्रेसिडेंट आहेत. त्यांचे वडील होते आणि घरी अत्यंत गरिबी, 12-13 मूल बाळ.
हे टेलरिंग करून ते आपले प्रपंच हे करणार ते धावण नाही. आणि ते गृहस्थ दिवसभर मौन असेल. 25 वर्ष ते मौन राहिले आणि 2च शब्द, दादा जेवायला या, श्रीराम श्रीराम म्हणजे येतो. श्रीराम म्हणजे नाही येत. ते आपल्या कॉटवर किंवा खुर्चीवर बसून दिला. घरामध्ये म्हणजे गरिबी म्हणजे त्यांच्या घरी एक म्हणजे आठवड्याने मुलगा जेवायला येतो. तो मुलगा उद्या येणार, रात्री आई विचारायची उद्या तो मुलगा येणार आहे, कोण उपवास करते. कोणीतरी जेवण सोडले तर त्यांना ते. अशा परिस्थितीमध्ये हा ग्रह अगदी स्वस्त. एक दिवस संध्याकाळी त्यांच्या घरातल्या बायका आम्ही थोडं बाहेर जाऊन येतो म्हणून गेल्या. रात्री 8, 8:30, 9ला पण हे आपल्या बसलेले आहेत. घरभर अंधार. काय झालं, लाईट लावून श्रीराम उठून लाईट लावून एवढी सुद्धा आतून प्रेरणा नाही. मग तुकाराम महाराजांना मी बरे फक्त काम करून म्हणजे धंदा करून बायको मुलांचे पोट भरू असे कसे येणार, आतून प्रेरणा कशी येणार. पुष्कळ भाऊ त्यांनी करायला पाहिजे होतं. कर्तव्य नाही का मी उद्या सांगेल. कर्तव्य म्हणजे कशाला म्हणायचं, आम्ही कशाला समजून बसलेलो. कारण महाराज म्हणाले बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण मला आतून वाटतच नाही की त्याला काहीतरी 4 पैसे मिळून त्यांच्या पोटाला जावं. ते आम्ही मी सुद्धा बघितलेले आहे. सारखे आपले दिवसभर रात्री एक दिवस आपल्या बाहेर कट्ट्यावर खुर्ची टाकून बसले होते. त्यांचे ते मुलं वगैरे थोडे मोठे झाले, आता हे सप्रतिष्ठा होऊन रिटायर झाले आणि इथे चीफ ट्रस्टी झाले. ते घर बांधत होते. त्या घरच्या कॉलमसाठी त्यांनी 12-13 जाळ्या बांधून ते ठेवले. उद्या येऊन भूमी वगैरे घालणार. हे आपल्या बाहेर बसले सगळे घरचे लोक कुठे बाहेर गेले. आणि तेवढ्यात एका गाडीवाला आला. तो बघितला म्हातारा डोळे झाकून बसलेला आहे म्हणून त्यांनी सगळ्या जाळ्या त्या गाडीमध्ये घालून घेऊन गेला. ते काय उठले नाही, ओरडले नाही, त्याला काय बोलले नाही. घरी येऊन ते मुला वगैरे येऊन आता हे कुठे श्रीराम श्रीराम. होता गुरु कृपा वरदा, प्राप्त झाले ब्रह्मज्ञान, तेथे संसाराचे भान आहे नाही. महाराज म्हणाले तुम्ही जप करत बसलेला, घड्याळकडे लक्ष नाही, ऑफिसला जायला उशीर झाला, तासभर काही चूक नाही झाली, त्याच्याबद्दल विचार करण्याचा काही प्रश्न नाही. असे विसरायला पाहिजे. आम्हाला जग विसरायला पाहिजे. होता गुरु कृपा वरदा, प्राप्त झाले ब्रह्मज्ञान, तेथे संसाराचे भान आहे नाही. सुटला संसाराचा ध्येय, भक्ती लागलीसी वेळ, तेथे संध्याकाळी दिव्यासी तेल आहे नाही. आम्ही जेवायला बसलेला असतो, लाईट गेलो हा आणि लाईट आले की परत हा. एवढे सुद्धा आम्हाला ते व्यक्त केल्याशिवाय होत नाही. लाईट गेले तर हा कशाला आणि लाईट आले तर परत हा कशाला. काळी बोंगडीचे चीट, मूठभर भिक्षेचे ते पीठ, तेथे भाकरीला मीठ आहे नाही. सेविता सद्गुरूंचे कूळ,
ब्रह्मत्रैलोक्य गोकुळ तेथे दारा पुत्र अनुकूल आहे नाही. अमृतमणे हा परमात्मा इकडे राहिले. अमृतमणे हा परमात्मा न कधी कोणाशी वादा समयी लागला पदार्थ आहे नाही. परवा आमचा नाशिकचा तन्मय काल विचारलं मला, तुम्ही PhD झाल्यावर मला काहीतरी सांगणार होता, कसे काय राहायचं पडायचं. मी तेच मला सांगत आहे नाही. महाराज ज्ञानेश्वर महाराज काय म्हणाले, आम्ही एखादे कर्म करायला सुरू केले, पूर्ण झाले ठीक आहे, पूर्ण नाही झाले तरी ठीक आहे, पूर्ण नाही झाले तरी पूर्ण झाल्यासारखे, पूर्ण झाले तरी पूर्ण झाल्यासारखे. असं कसं? काल रात्री स्वप्नामध्ये तुम्ही एक घर बांधत होता, ते घर मोठे घर बांधून स्लॅब टाकून प्लॅस्टर वगैरे सगळे फिनिशिंग वगैरे टाईम सगळे होऊन वास्तुशांत करून सैकडो लोक आले, जेवले गेले वगैरे सगळे जागा बरं झाला, सगळे व्यवस्थित झालं असं. आणखी दुसऱ्या दिवशी एक स्वप्नामध्ये आम्ही एक घर बांधत होतो, आता सेंट्रिंग सुद्धा मारून ठेवले, स्लॅब टाकायचं होतं जागेत, एवढे केल्यासारखं बरं झालं. या जगाचे सुद्धा एवढेच. आमच्या तुमच्यासारखी गोष्ट राहू द्या. एकनाथ महाराज भावार्थ रामायण लिहत, ते थोडा भाग राहिलेला होता, त्यांनी घर त्याला काळजी नाही झाली की भावार्थ रामायण लिहिण्याचे राहिले. या जगामध्ये पूर्ण होण्यासारखी कुठलीही गोष्ट नाही. झाले तरी ठीक आहे, नाही झाले जे आहे ते जसे चाललेले आहे तसे चालू दे. आणि आमच्या परिस्थितीबद्दल आम्हाला काय वाटायला पाहिजे की भगवंताने सध्या या क्षणी माझी जी परिस्थिती ठेवलेली आहे त्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती माझ्याकरिता नाही असं वाटायला. एक दिवस व्यवसाय बाबा कॉलेजला जाताना ते तात्यासाहेब पेटीवर महाराज बोलत होते, तेव्हा जाऊन त्यांनी नमस्कार केले. तेव्हा महाराज विचारले कसं काय चाललेलं आहे. बाबांना आश्चर्य, ठीक आहे, हे यांच्या घरीच राहतो, यांना मला पगार किती आहे माहिती आहे, घरी कोण कोण आहे माहिती आहे, परिस्थिती काय आहे माहिती आहे, मग कसं काय चाललेलं आहे कशाला. ते म्हणाले की चांगलं चुकला, गप्प बस. म्हणजे याच्यापेक्षा चांगले चालणे शक्यच नाही असे चाललेले चांगले. कुठल्याही गोष्टीचं कॉम्प्रोमाइज नाही. अमुक एक गोष्ट झाली की आमचे सगळे चालू नाही, शक्यच नाही. कोणीतरी संध्याकाळी सकाळी समुद्राजवळ जाऊन बसला म्हणजे ते लाट मोठे येत होते, तो म्हणला की जाऊ द्या संध्याकाळ झाली तरी अवघडच नाही झाली. त्याच्यापेक्षा एक मोठी ना हे गेले की अवघड. अशी आमची परिस्थिती. काय नाही, त्या दोन मुलांच्या डोक्यावर अक्षता टाकली आणि या दोन लग्न झाले. मग आमच्या कोण झाले काय असू दे. म्हणून महाराज काय म्हणले की हे सगळे तिथे आम्ही काय पूर्ण करण्यासाठी जन्माला आलेलो आहोत. काय अपूर्ण झालेलं होतं म्हणून आम्ही ते पूर्ण करण्यासाठी आलेलो. आणि आम्ही समजा पूर्ण करूनच जाऊ असे कुठे आहे. काही नाही, आपण जस्ट पासर बाय. मी एक वाट सुरू आहे, धर्मशाळेमध्ये रात्री ते थांबतात प्रवासी आणि आपल्या कुठे ते झाडून घेऊन तिथे झोपतात. सकाळी उठून आपल्या
कंबळ खांद्यावर घालून निघून जातो. इकडे त्या क्षणामध्ये पडलेलं आहे, इकडे ते पडलेले आहे, इकडे ते पार केलं आहे वगैरे सगळे बघत बसतात. घरामध्ये सुद्धा अत्यंत राहिलं. अतिथीवत बसे तुरे. घरामध्ये आपण म्हणजे कमीत कमी रिटायर्ड झालेली माणसं तरी आपल्या मुलाबाळांच्या घरामध्ये गेस्ट असल्यासारखे राहतात, अतिथी असल्यासारखे. अतिथींचं काय असतं, तो 9 वाजले, अंघोळ झाली त्याची, अंघोळ करून बसला, 9 वाजले, नवरा बायकोचे भांडण झालेले आहे. तो हळूच जातो, हो 9 वाजले की कशाला किती वेळ म्हणून भांडत राहणार, आम्हाला भूक लागली, नाश्त्याचं काहीतरी करा. काय करणार ते बिचारे, ते तिथेच कॉल टाकून ठेवतात. अरे करून त्या माणसाला घालून मग परत ते असे चालेल हो, काय हरकत. मग दुपार झाले की पॉज. शांत राहायला पाहिजे, मला तरी असं हे जगाचे असेच जात. म्हणून ते शांत कसे राहायचं हे आपण इथे शिकायचं आहे, कसे मरायचं हे शिकायचं, आपले वार्धक्य कसे असायला पाहिजे हे शिकायचं, आपले समाधान कसे भंग होणार नाही हे शिकायचं, आपले अनुसंधान कसे टिकवायचं ते हे शिकायचं. म्हणून आता तरी थोडं थोडं सॅम्पल दाखवतो. उद्या एकच दिवस आहे ना, आणि उद्या परत करते. म्हणूनच आज म्हटलं की आणखी पेट्रोल घालून घालून चालवलेलं आहे. पेट्रोल संपत आपण बाकी गोष्टी उद्या. गुरुनाथ महाराज की जय जय रघुवीर. आणि